नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ऍडमिशन 2024च्या फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेल्या आहेत आणि सीट मॅट्रिक्स सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन फॉर्म भरण्याआधी सीट मॅट्रिक्स हे चेक कराच, कारण कोणत्या कॉलेजच्या यावर्षी किती जागा वाढल्या आहेत हे तुम्हाला सीट मॅट्रिक्स वरून कळतं. कोणत्या कॅटेगरीला कोणत्या कॅन्डिडेट्सला किती टक्के जागा या आहेत त्या कॉलेजला हे सीट मॅट्रिक्स वरून कळतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट नेमका काय डिफरन्स आहे आणि सीट मॅट्रिक्स कसं बघायचं, कुठे बघायचं. ओके, चला तर व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ऍडमिशन रिलेटेड जवळपास सगळेच व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. चला तर सुरू करूयात. आता सगळ्यात पहिलं तर थोडक्यात हा पॉइंट मी कव्हर करतो आणि महत्वाचं आपल्याला सीट मॅट्रिक्सला जायचंय आणि सगळ्यात शेवटच्या स्लाइडला मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची अपडेट या वर्षीची सांगणार आहे. ठीक आहे, एका कॉलेजविषयी किती जागा त्याच्या वाढलेल्या आहेत. तर आता त्याआधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट या दोन्ही पैकी नेमकी कोणती मेरिट लिस्ट ही तुमच्या अलॉटमेंटला कॉलेजला नंबर लागण्यासाठी कन्सिडर करतात, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कन्सिडर करत नाही. मुद्दा म्हणून मी त्याला एक लाईन दिलेली आहे, कारण त्यानंतर ग्रीव्हन्स पिरियड झाला आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले. आता तुमची फायनल मेरिट लिस्ट जनरेट झालेली आहे. 8 ऑगस्ट ही तारीख त्यांनी दिली होती, ते थोडीशी उशिरा लिंक आली ती. तर फायनल मेरिट लिस्ट जनरेट झालेली आहे आणि मी एक इथं सेंटेन्स दिलंय पहा, फायनल मेरिट लिस्ट इज कन्सिडर्ड फॉर कॉलेज अलॉटमेंट. तुम्ही जे काही ऑप्शन्स भरणार आहेत त्यासाठी तुमचा फायनल मेरिटचा नंबर किती आहे तो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या वेळेस वेगळा असेल. आता थोडासा चेंज झाला असेल, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा नंबर थोडासा वाढला असेल किंवा काहींच्या बाबतीत थोडासा कमी देखील झाला असेल. तर फायनल मेरिट लिस्ट तुम्ही ही कन्सिडर करायची आहे. ओके, त्यानुसारच एक्झाम फॉर्म फिल करा. फाईन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीट मॅट्रिक्स मधून आपल्याला काय काय बघायला मिळतं. ठीक आहे, तर कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत, नव्याने किती वाढल्यात किंवा एखाद्या कॉलेजच्या रिड्यूस झाल्या असतील ते सुद्धा सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला समजतं. सँक्शन इनटेक किती आहे, म्हणजे त्या कॉलेजला किती 120 जागा आहेत की 60 आहेत, एखाद्या ब्रँचला 180 आहेत की काय, तर त्याची इनटेक किती आहे सँक्शन, आणि त्या सँक्शन इनटेक पैकी कॅपला किती सीट्स दिल्या गेल्यात आणि इन्स्टिट्यूट लेवलला इन्स्टिट्यूट कोट्यातून किती सीट्स दिल्या गेल्यात ते देखील समजतं. कॅटेगरी वाईज सीट्स हे देखील कळतं. सीट्स फॉर लेडीज कॅन्डिडेट, सीट मॅट्रिक्स आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी बघायचं आहे की लेडीज कॅन्डिडेटला कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत. त्यानंतर डिफेन्स, ऑर्फन आणि पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, फिजिकली हँडिकॅप, या सगळ्या कॅन्डिडेटसाठी किती जागा आहेत. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र स्टेट सीट, एमएस, मायनॉरिटी सीट्स आणि ऑल इंडिया सीट्स की जे तुम्ही JEE एक्झाम थ्रू जी एक्झाम दिली, JEE मेन्स, त्या थ्रू ज्या जागा भरल्या जातात अशा त्या ऑल इंडिया सीट्स आहेत. ओके, तर TFWSच्या आणि EWSच्या किती सीट्स कुठल्या कॉलेजला आहेत ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्स वरून कळणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला अप्लाय करायचं तर आधी सीट मॅट्रिक्स बघा, त्या कॉलेजला किती जागा व्हॅकंट आहेत तुमच्या कॅटेगरीसाठी. ओके, तर ते कसं बघायचं आपण आता बघूयात. गुगलला तुम्ही FE 2024 हे जरी टाईप केलं तरी तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ती ओपन होणारच आहे. आपण ऑलरेडी या वेबसाईटवर कसं जायचं गुगलवरून आणि महासीईटी सेल जे आहे, स्टेट कॉमन एंट्रन्स सेल, तिथून कसं जायचं हे मागच्या व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तरी सुद्धा आता इथं इम्पॉर्टंट लिंक्स आहेत पहा. या इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस त्या वेबसाईटला जाल तर त्या इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये एक नवीन टॅब आलेली आहे. काल आणि आज 8 आणि 9 तारखेला या टॅब अपलोड झाल्यात, 8 आणि 9 ऑगस्ट 2024 रोजी. तर पहिली टॅब आहे ती म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. ठीक आहे, फॉर कॅप राऊंड 1 साठी किती सीट मॅट्रिक्स असेल आणि चेक फायनल मेरिट स्टेटस, फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला चेक करायची असेल तर त्या 2 टॅब इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही तिथं ते क्लिक करू शकता. आता थोडंसं झूम मी केलंय, काही विद्यार्थ्यांना ते क्लिअर दिसलं नसेल, थोडंसं झूम केलंय. इन्स्टिट्यूट वाईज सीट मॅट्रिक्स कसं बघायचं, त्या वेबसाईटवर गेल्यावर इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये डाव्या साईडला ते दिलेले असतं, तिथं तुम्ही क्लिक करा. ते क्लिक केल्याच्या नंतर
तुम्हाला एक अशी मोठी पीडीएफ डाउनलोड होईल. खूप मोठी पीडीएफ आहे, जवळपास 2000च्या वरती पेजेस त्यामध्ये आहेत. कारण प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रँचेसच्या म्हणजे आपण म्हणू की महाराष्ट्रात जे काही 250-300च्या पुढे कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे, प्रत्येक ब्रँचला किती जागा असतात. आता ते डाउनलोड केल्यानंतर पहिलं पेज तुम्हाला हे दिसेल की गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती. आपण सीओईपी पुणे ह्याचं देखील आता पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये त्या कॉलेजचं नाव असतं, ब्रँचचं नाव असतं, सँक्शन इंटेक वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या असतात. ही अशी पीडीएफ पूर्ण डाउनलोड होईल. थोडंसं स्क्रोल करायचंय खाली. आता आपण डायरेक्टली सीओईपीच्या किती सीट्स आहेत पुण्याच्या ते बघूयात. ठीक आहे, आता समजा तुम्हाला ती पीडीएफ मोठी आहे, सर्च करायचंय. मला त्याचा कोड माहिती आहे 6006. हा गव्हर्नमेंट कॉलेज पुणे सीओईपी यांचा कोड आहे. तुम्हाला एखाद्या कॉलेजचं जर नाव माहिती असेल तर नाव टाईप करा, ते देखील सर्च होईल. ओके, ते सर्च झाल्याच्या नंतर सीओईपी टेक्नॉलॉजीला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सँक्शन इंटेक किती आहे 75, कॅप सीट्स किती आहेत त्या देखील 75. म्हणजे त्यांनी ज्या इन्स्टिट्यूट सीट्स त्या काही ठेवलेल्या नाहीयेत. मग त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट साठी किती सीट्स आहेत, ऑर्फन साठी किती आहेत, ऑल इंडिया किती आहेत. ठीक आहे, हे झालं सिव्हिल इंजिनिअरिंग साठी. ठीक आहे, म्हणजे ओपन कॅटेगरीला जनरल आणि लेडीज कॅन्डिडेट. ठीक आहे, एससी कॅटेगरी जनरल आणि लेडीज किती जागा आहेत हे आपल्याला कळत आहे. ठीक आहे, पीडब्ल्यूडी साठी किती जागा रिझर्व्ह आहेत हेच आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी बघणार आहोत. ओके, डिफेन्स साठी किती आहेत ते पण कॅटेगरी वाईज. डिफेन्स मध्ये ओपन कॅटेगरीला सिव्हिल इंजिनिअरिंगला किती सीट्स आहेत, एक सीट दिलाय इथं. ओबीसी मध्ये एक सीट आहे. टोटल किती सीट आहेत ते देखील तिथं मेन्शन असतं. त्यानंतर सगळ्यात शेवटच्या लाईनला ईडब्ल्यूएस चे सीट्स आणि टीएफडब्ल्यूएस चे सीट्स असं त्यांनी दिलेलं असतं. ठीक आहे, आता आपण बघूयात असंच कम्प्युटर इंजिनिअरिंगला सीओईपी कॉलेजला बघा, सगळ्यात वरती कॉलेजचं नाव असेल सीओईपी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी. ओके, त्यानंतर इथं ब्रँचचं नाव असेल कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. हे तुम्हाला काय करायचं, स्क्रोल करायचंय हळूहळू. ठीक आहे, आता इथं सँक्शन इंटेक एसआय जे दिलेलं असतं ते 150 सीट्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला सीओईपी कॉलेजला आहे. हे मी या वर्षीचं अपडेट सांगतोय. ठीक आहे, त्यामधल्या कॅपला त्यांनी किती दिलेले आहेत 150. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या सीट दिलेल्या आहेत. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणून सगळ्याच्या सगळ्या सीट या कॅपला त्यांनी दिल्या, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. ठीक आहे, बाकीचे जे प्रायव्हेट कॉलेज असतील त्या काही सीट्स या इन्स्टिट्यूट कोट्यातून इन्स्टिट्यूट सीट्स या त्यांच्या असतील, काहींच्या मायनॉरिटी सीट्स असतील. ते व्हॅरी होईल कॉलेज टू कॉलेज. आता हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे सीओईपी, तर त्यांनी कॅपच्या सीट्स या 150 सीट सगळ्या कॅपला सेंट्रलाइज प्रोसेसला दिलेल्या आहेत. पण या सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट साठी नसतात. तर 150 पैकी एमएस सीट महाराष्ट्र स्टेट सीट या आहेत 120 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी. असंच तुम्ही दुसऱ्या ब्रँचेसचं देखील बघू शकता कुठल्याही कॉलेजचं. ठीक आहे, मायनॉरिटी सीट किती आहेत ऑल इंडिया जेडब्ल्यूई थ्रू 30 सीट्स. म्हणजे जेडब्ल्यूई मेन्स मध्ये ज्यांचा स्कोर चांगला आहे, जास्त आहे, मार्क जास्त मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना 30 ऑल इंडिया रँकचे सीट्स हे दिले जातात. गव्हर्नमेंट कॉलेज सीओईपी जे आहे ते युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस असं त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑर्फन साठी किती सीट आहेत आता हे बघा. 150 पैकी ओपन कॅटेगरी जनरल कॅन्डिडेट 31 सीट आणि लेडीज कॅन्डिडेट हे 12 सीट्स दिलेले आहेत. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी 2 सीट्स आणि डिफेन्स 2 सीट. ठीक आहे, असंच तुम्हाला ब्रँच वाईज असंच तुम्हाला या ब्रँच वाईज आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहायचंय. एससी कॅन्डिडेट साठी किती आहेत, एसटी कॅन्डिडेट साठी जनरल आणि लेडीज. आता याचा मी एक व्हिडिओ बनवला होता कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स, तर ते ब्रँच वाईज कसे असतात तो एक व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये एकदम डिटेल दिलेलं आहे सीट्स डिस्ट्रीब्युशन कसं होतं. ओके, तर व्हीजे डीटी त्यांच्यासाठी किती सीट्स आहेत, एनटी बी सी डी, त्याचबरोबर ओबीसी. आणि आता यावर्षी हे जे नवीन आलेलं आहे की एसईबीसी साठी किती सीट्स असतील जनरल आणि लेडीजला हे देखील इथं दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त डिफेन्स कॅन्डिडेट ओबीसी साठी किती सीट्स आहेत आणि एसईबीसी साठी किती आहेत. सगळ्या शेवटी टोटलचा कॉलम असतो. तर टोटली त्या लेवलनुसार स्टेट लेवल असेल, जनरल किंवा लेडीज असतील त्यांना टोटली किती सीट्स दिल्या गेल्या. त्याच्या व्यतिरिक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी
EWS 15 सीट्स आणि TFWS 8 सीट्स. ओके, तर या काही रिझर्व सीट्स, डिफेन्सच्या रिझर्व सीट असतात, PWDच्या रिझर्व सीट असतात. तर असं तुम्ही प्रत्येक कॉलेजचं बघू शकता. ओके, आता मी अजून एक कॉलेज सर्च केलंय की VIT कॉलेज. VIT कॉलेज तुम्ही सर्च करताना त्या PDF मध्ये बिबेवाडी सर्च केलं तरी देखील ते येईल, किंवा त्यांचं जे कॉलेजचं नाव आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, त्या Ctrl+F करून तुम्हाला सर्च करायचं, तिथं त्या PDF मध्ये सर्च होईल. आता यानंतरची जी PDF, यानंतरची जी स्लाइड असेल ती सगळ्यात महत्वाची आणि तुम्हाला सगळ्यात इन्फॉर्मेटिव्ह अशी ती स्लाइड असणार आहे. कारण त्या पुढच्या स्लाइड मध्ये मी यावर्षी नवीन ऍड झालेल्या VIT कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस या इथं तुम्हाला देणार आहे. हे बघा, आता या स्लाइड मध्ये केअरफुली पहा तुम्ही. VIT कॉलेज जे आहे बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबेवाडी. ठीक आहे, तुम्हाला असंच कुठलंही कॉलेज सर्च करायचं तर करा. पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या वर्षीचा झालेला चेंज मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलाय. लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज असा एक व्हिडिओ मी बनवलाय, तो तुम्ही बघून घ्या. गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, अशा सगळ्या कॉलेजेसची लिस्ट त्यामध्ये दिलेली आहे. टॉपचे काही जे कॉलेज आहेत त्या सगळ्या कॉलेजेसची लिस्ट त्यामध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता इथं सगळ्यात महत्वाचा चेंज जो झालाय VIT आणि VIIT हे या वर्षीपासून जे मर्ज झाले, त्यामुळे काय झालंय की कम्प्युटर इंजिनिअरिंग VIT कॉलेजसाठी त्यांनी सँक्शन इनटेक ही 720 सीट्स, खूप जास्त आकडा आहे हा. तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की VIT आणि VIIT हे मर्ज झाल्यामुळे यावर्षी सीट मॅट्रिक्सवर फरक पडेल, यावर्षी कट ऑफ लिस्टवर फरक पडेल. ओके, तर 720 सीट्स त्यापैकी 468 हे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी आणि ऑल इंडिया JEE थ्रू 108 सीट्स. इतका मोठा फरक ते मर्ज झाल्यामुळं यावर्षी झाला असावा. ओके, इन्स्टिट्यूट लेवलचे किती सीट आहेत ते देखील त्यांनी दिलेले आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या 720 सीट त्यांनी कॅप राऊंडला दिलेल्या नाही. तर 720 पैकी कॅपसाठी 576 सीट्स एवढ्या दिलेल्या आहेत. ही गोष्ट सगळ्यांनी केअरफुली बघायची आहे. ज्या कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचंय त्या कॉलेजची सँक्शन इनटेक किती आहे आणि त्यांनी कॅपसाठी किती सीट दिलेल्या आहेत. आता ही PDF तुम्हाला थोडीशी झूम करून देखील बघावं लागेल. तुम्ही ज्यावेळेस डाउनलोड कराल तेव्हा तरी सुद्धा तुम्हाला समजेल असं बऱ्यापैकी मी ते झूम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या कॉलेजला ओपन SC, ST, VJ, NT, OBC, SEBC या सगळ्या कॅटेगरीसाठी किती जागा दिलेल्या आहेत आणि हे या वर्षीचं अपडेट आहे. मागच्या वर्षीच्या जागा बघू नका, या वर्षी कशा जागा बघायच्या 2024-25 हे अपडेट आहे. इथं PWD, डिफेन्स आणि EWS आणि TFWS अशा टोटल सीट्स किती आहेत. EWS च्या सुद्धा 72 सीट्स तिथं दिलेल्या आहेत. तर यावेळेस जागा जेवढ्या वाढल्या, TFWS देखील 36 सीट्स त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर यावर्षीची मोठी अपडेट ही असेल. खूप सारे चान्सेस तुम्हाला आहेत. ऑप्शन फॉर्म भरताना अगदी केअरफुली भरा, सगळी माहिती घेऊन भरा. सीट मॅट्रिक्स बघा, घाई करू नका. तुम्हाला आजपासून 3 दिवस वेळ आहे. 9, 10 आणि 11 ऑगस्ट अशा डेट्स या त्यांनी डिस्प्ले केलेल्या आहेत कॅप राऊंड भरण्यासाठी, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी रिपीट करतो की घाई करू नका. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 दिवस वेळ आहे. पूर्ण माहिती घ्या, कॉलेजची लिस्ट व्यवस्थित बनवा. ठीक आहे, त्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरा. जर काही अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता, किंवा तुमच्याशी त्या फील्डशी रिलेटेड जे व्यक्ती असतील त्यांना तुम्ही विचारा आणि नंतरच ऑप्शन फॉर्म भरा. चुकीचा ऑप्शन फॉर्म भरू नका. ठीक आहे, आता हे बघा, मी हे 2 व्हिडिओ बनवले होते, लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज आणि कोणत्या कॅटेगरी किती टक्के जागा. तर हे व्हिडिओ तुम्हाला हेल्प करणार आहे तुमच्या ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. हे व्हिडिओ नक्की बघा. माझ्याच युट्यूब चॅनल आहे. यासारखेच अजून कॅप राऊंड मध्ये काय करायचंय, नॉन कॅपच्या राऊंड मध्ये काय करायचंय, या सगळे व्हिडिओ मी अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलवर बनवलेले आहेत. युट्यूब चॅनल आहे. ऍडमिशन रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी मी यावर टाकत असतो. तर तुम्ही ते अवश्य बघा ते सगळे व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंटला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेवढं होता होईल तेवढं शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. थँक्यू.